नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ते समान काळ सार्थक केला त्याने दरिला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरतंब सर्वथा काळ सार्थक केला त्याने दरिला म्हणे विठ्ठल निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे काळ सार्थक केला त्यांनी दरिला म्हणे विठ्ठल निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या किंवा हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी दरिला म्हणे विठ्ठल जोडणी कर पायी ठेवितो माथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी उडवावी रंगकथा पूर्वी मनोरथा माय बापा आता नम रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडबत आता केशी राजा हेची विनवणी मस्तक जरणी ठेवी तसे लढी बाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणास दंडवत धन्य महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी पुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी नाम जपता वासे नाम जपता या ज्ञान देवाचे नाम जपता वासे नाम जपता वासे नसेरा गहरे सब तेरा नसेरा गहरे सब तेरा जगत निरंतर हनुमत तेरा श्री राम जय राम श्री राम जय राम नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने दरिला म्हणे विठ्ठल पावन प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे संत परंपरेतील आणि वारकरी संप्रदायातील शेवटचे संत श्रीमंत श्री निळोबराय महाराजांची दिव्य अक्षर कीर्तनाकरिता विठ्ठला 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 अभंग त्यांचा आहे वा सगळा समारंभ काय आनंद आहे जोरात टाळी वाजवा काय नियोजन आहे वा सगळे थोडे थोडे पुढं सरका 12 पर्यंत सगळे मोकळे करतो माऊल्यांना थोडं थोडं पुढं सरका बाबा पुढं सरका हा बाबा तुम्ही सरळ बसा बाबा असे बसा धन्यवाद सरका जरा मी इकडे वा विठ्ठल विठ्ठला विठ्ठला सगळ्यांना उन्हाळ्याच्या शुभेच्छा तिकडचे इकडे आले तरी चालेल इकडे जरा गारवा आहे थोडे सरका इकडं सरका महाराज या इकडं सभा मंडपात या सरका 12 पर्यंत सगळे मोकळे तुमचा काय तळतळ नाही घेणार जास्त मी सरका पुढे वा इकडे आले ते वा धन्यवाद इकडं पेक्षा इकडं थोडं गारवा वाटतो या आला शीतल शांतीचा वारा थोडी गमत आहे असे वैकुंठवासी बाबा महाराज सातत्य म्हणायचे वा नामवाचे
ढेपे साहेब सुद्धा आले, फार दिवसानंतर दर्शन केलं बरं का साहेबांचा. नामवाचे श्रवण कीर्ती सेवेकरता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे. वा वारकरी संप्रदायाचे पहिले संत आहे नि अक्षरापासून धन्य धन्य निवृत्ती देवा. आणि शेवटचे संत आहे निळोपराय महाराज. निळोपरायांच्या नंतर कोणाचीच अभंग कीर्तना करता घेतली जात नाही. ओव्या घ्या, एक तर संत बहिणाबाई लई संत बहिणाबाई महाराजांचा, नाही तर ओव्या घ्यायच्या तर संत महिपती महाराजांच्या. वा हा निळोपराय महाराज. संत परंपरेमध्ये काही संत देवनिष्ठही आहे आणि गुरुनिष्ठही आहे, पण निळोपराय फक्त गुरुनिष्ठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. महाराज या दिव्य अक्षरातून कलियुगातल्या पापांना जाणणाऱ्या अद्भुत साधना आणि त्या साधना करणाऱ्या महात्म्यांचं वर्णन करतात. वा नामवाचे असे काही महात्मे आहे जे मुखानं अखंड भगवंताचं वाचन नाम घेतात. नामवाचे कीर्ती भगवंताचे श्रवण करतात. आणि सुकुमार पावलं भीमेच्या तीरावर जे आहे, वा भीमेच्या तीरावर ते समान पावलं चित्तात साठवतात. हे झालं अभंगाचं पहिलं चरण. महाराज मग त्यांचं पुढचं काय? महाराज म्हणाले हो, ज्यांच्या वाचेत भगवंताचं नाम आहे, कानावर भगवंताची कीर्ती आहे आणि चित्तात भगवंताचे पावलं आहे, खरा काळ त्यांचा सार्थक होतो. काळ सार्थक गेला त्यांनी कोणी जे ज्ञानेश्वरी पारायणाशी रममाण झाले त्यांनी. वा देशाकरता धर्माकरता समर्पण ज्यांनी केलं, काळ सार्थक केला त्यांनी. वाचेनं भगवंताचं नाम घेतलं, काळ सार्थक केला त्यांनी. श्रवण कीर्ती कानानं भगवंताची कीर्ती श्रवण केली, काळ सार्थक केला त्यांनी. आणि सुकुमार पावलं आपल्या चित्तात साठवले, काळ सार्थक केला त्यांनी. आणि काय केलं तर धरिला म्हणी विठ्ठल. हे झालं अभंगाचं दुसरं चरण. त्यांच्या जीवनातला पैलू महत्वाचा, ते कीर्तन करतात. पण कसं करतात? कीर्तनाचा समारंभ निरदंभ सर्वथा. वा फॅन बंद झाला तरी ते दंभ करत नाही, चालू झाला पुन्हा. निरदंभ सर्वथा. हे झालं अभंगाचं तिसरं चरण. हा मग अष्टांग योगानं जी समाधी लागते, आयुष्य संपल्यानंतर ती समाधी कधी कधी खंडित होते, पण नामाची समाधी अखंडित राहते. नामाची समाधी नित्य समाधी हरीच्या नामे निरामने स्वरूप सिद्धी. नित्य समाधी हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल अशा निमित्तानं ईश्वर निष्ठांची मांदियाळी एकत्रित आलेली आहे. हे सर्वांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं हे कर्तव्य आहे. सर्व महाराष्ट्रभर ज्यांची कीर्ती आहे आणि वारकरी संप्रदायातील सर्व जुने कीर्तनकार, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार ज्यांना मानायचे, ते वैकुंठ वाशी हरिभक्त परायण लक्ष्मणराव रामकृष्ण गोडगे गुरुजी. त्यांना ते नावानं आम्ही ओळखत नव्हतो, फक्त गुरुजी या नावानं ओळखायचो. आळंदीतही आम्ही राहत होतो. आळंदीत सुद्धा गुरुजी आमचे ताई आणि गुरुजी यायचे आणि आमची काळजी घ्यायचे. अशी गुरुजी जाऊन त्यांना 5 वर्ष झालेले आहे. या परिवाराकरता जोरात टाळी वाजवा. वा पहिलं पुण्यस्मरण लोक नीट घालत नाही, इथं 5वं पुण्यस्मरण टाळ मृदंगाच्या घोषात साजरं होत आहे. वा त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार, त्यांचे कर्तृत्वान मुलं श्री संजय लक्ष्मणराव गोडगे गुरुजी. हा मुलगा ते गुरुजींचं नाव, गुरुजी ते लक्ष्मणराव म्हणतात येत नाही, गुरुजीच तोंडात आहे. वा त्याच संजय भाऊ, त्याचप्रमाणे विजय भाऊ, त्याचप्रमाणे मुलगी सौभाग्यवती विद्याताई ज्ञानेश्वर वरपे, नातू श्री ओमकार संजय गोडगे. तो नातू आमचा आळंदीला, गुरुजींचा नातू आमच्याकडेच होता, तो ओमकार फार आमचा लाडका. वा नातू चिरंजीव मंगेश विजय गोडगे, नातू चिरंजीव प्रद्युम्न ज्ञानेश्वर वरपे, त्याचप्रमाणे सून सौभाग्यवती अनिताताई संजयराव गोडगे, सून सौभाग्यवती योगिताताई विजय गोडगे, जावई श्री ज्ञानेश्वर निवृत्ती वरपे सर, नातसून सौभाग्यवती सुस्मिता ओमकार गोडगे, नात कुमारी साक्षी विजय गोडगे, नात सौभाग्यवती प्रणोती शुभम जगताप, नातू चिरंजीव जयेश संजय गोडगे. आणि खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या गुरुजींच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी. आम्ही सगळ्यांना आई साहेब म्हणतो, त्यांना ताई म्हणतो. गंगा भागीरथी
ताराबाई लक्ष्मणराव गोडगे गुरुजींच्या धर्मपत्नी, समस्त गोडगे परिवार व आप्त इष्ट परिवार, इथं नुसतं रक्ताचे आले नाही तर प्रेमाचेही आलेले आहे. विठाला विठाला उत्सव किती मोठा असू द्या पण गुणीजनांशिवाय शोभा नाही. वाजवा टाळी यांच्या करता. वा एक एक खांब वारकरी जगात तोड नाही या टाळ मृदंगाच्या वेगाला. एक एक खांब वारकरी कैलासाचा नाथ झाला पांडुरंग, कैलासाचा नाथ झाला पांडुरंग. देवाजीच्या दारी रंगला ताळ बोलेची पळीला नाथ माझा संग, ताळ बोलेची पळीला नाथ माझा संग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला वा 12 पर्यंतच आपल्याला कीर्तन करायचं आहे. काय तुमचा जास्त तळतळ मी घेणार नाही. सुंदर पैकी ज्यांनी चाल गायली आपल्या परिसराचं वैभव ज्ञानेश्वर महाराजांकरता जोरात टाळी वाजवा. ज्ञानूला महाराज म्हणले तर हसू आलं. आमचा लाडका ज्ञानू. वा काकडवाडी संस्थान आदि माया शक्ती जगदंबा महालक्ष्मीचं ते संस्थान आहे. वा त्यांचे सर्व महंत परमपूज्य भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही वंदन. ज्ञानूचं पहिल्यापासूनच गोड गाणं आहे आणि आता तर तब्येत अशी झाली उभे राहिले तर जसं काय शनिवार वाड्याचा बुरुज. मस्त. वा आमचं ज्ञानू. मागा आकाश महाराजांनी चाल गायली, त्यांना जरा घाई होती वाटतं गेले महाराज, पण गोड गेले म्हणजे गेले ना, घरी गेले. हा घरी गेले, धावपळ होती. वा गोड व्यक्तिमत्व आहे आकाश महाराजांचं. नट भैरव आणि चारुकीची राग दोघांनी गायला. बापजी महाराजांचं गोड, मोकळे मन रसाळवाणी. हा महाराज गोड. आणि आता ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार सुद्धा आहे ते महाराजांका बाबासाहेब महाराजांकरता जोरात टाळी वाजवा. वा जे महाराजांचं नाव माझ्या अंतकरणात आहे, हसे महाराज, त्यांचं हसणंच सांगतो. वा गोड हसे बाबा. आवाज भारी बरं का ते मस्त. महाराजांकरता जाऊन आमचा शुभम दादा या ठिकाणी आहे. कायम वर्षभर फोन असतात आमचे शुभम दादाचे. महाराजांचा परिचय पंडित काय काय जगद्गुरु पंडित महाराज आभाळे महाराज ना. वा धन्यवाद बाबा. ग्रामस्थ वा 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 समस्त ग्रामस्थ चिंचोलीकर इकडे आमचे महाराज माधव बाबांकडे होते. जोरवेकर आहे का? जोरव्याचं पण भजनी मंडळ आहे का? तुम्हाला वंदन बर का. बालदार चोपदार समस्त ग्रामस्थ पंचकृषी जोरवेकर अजूनही जे आलेले त्यांना कोटी कोटी प्रणाम. इकडे आमच्या तुळशी वृंदावन घेऊन उभे असणारे माऊली तुम्हालाही वंदन. विनेकरी बाबांना वंदन. चोपदार बाबा वय किती आता? वय किती? वय 74. अजून किती वर्ष? टाळी वाजवा. वा वा. आणि गुरुजींबरोबर सतत जे राहायचे बाबा या ठिकाणी आहे. बाबांनाही वंदन. आणि ढेपे साहेबांची आणि गुरुजींनीच गाठ घालून दिली होती साहेबांची आमची. वा हा गेले दिगंबर ईश्वरूती. हाय राहिल्या त्या कीर्ती जगामा, राहिल्या त्या कीर्ती जगामा, राहिल्या कीर्ती जगामा, राहिल्या त्या कीर्ती जगामा. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिला
टाळी वाजवा. वय तरी काय आहे, काही का ताल आहे पण भांडवल नाही, काही का भांडवल आहे पण ताल नाही, काही का ताल आहे भांडवल आहे पण हात गोड नाही, काही का हात गोड आहे भांडवल आहे ताल आहे पण स्वभाव गोड नाही. सगळ्याला औषध आहे पण स्वभावाला औषध नाही. सगळ्या चिंचोलीचं तर ते दत्तकच घेतलेलं आहे आमच्या शुभम दादाच. आमचे प्रशांत महाराज रेपाळे दोघे माझे लाडके आहेत, टाळी वाजवा त्यांच्या करता. वा. इकडे आमचे ओम महाराज नवरे त्यांच्या करता सुद्धा टाळी वाजवा. हाच ना भाऊ थोडा. आणि महाराष्ट्रात गाजलेलं एक युट्यूब चॅनल माझा कीर्तनकारचे महाराज भाऊ इथे आहे, टाळी वाजवा त्यांच्या करता. वा. साऊंड सिस्टीम एकदम उत्तम आहे. बटनापर्यंत काहींचा हात जातो पण फिरवायची दानत होत नाही. पण इथं बऱ्याच ठिकाणी असं आहे पण दादांचं गोड आहे. आमचे माऊली साऊंड सिस्टम निराळेकर टाळी वाजवा त्यांच्या करता. आणि शेजारी बसलेले त्यांनाही धन्यवाद. कुठंच आणि नियोजनाच्या बाबतीत आमच्या ओमकारने कुठल्याच प्रकारची भागवा भागवी केलेली नाही. अगदी गुळापासून सुरुवात आहे भाऊ. जवळजवळ एक बेली आहे तिथं गुळाची. महाराज लोकांच्या नशिबात कसं नियोजन येईन सांगता येत नाही. कधी कधी तो गुळ पखवाद्याकडे जातो नाही तर पेटी मास्तरांकडे जातो. पण इथं गोड आहे. गुळापेक्षा गोड ही माणसं आहे. आणि पाचवं पुण्यस्मरण गुरुजींचा साजरा होत आहे. वा. माणसं निघून जातात, कीर्ती शिल्लक राहते, कीर्ती शिल्लक राहते. तुका म्हणजे काय मरण्याची सवय, माणसं निघून जातात, कीर्ती शिल्लक राहते. गेले 5 वर्ष निघून मानात जगले गुरुजी, मानात जगले. आणि गावकऱ्यांनी सुद्धा वा एक ग्रामस्थांना बांधलेला आहे हा सभा मंडप. वा. कीर्तन समारंभ मंडप हा सप्ताह मंडप म्हणा, समारंभाचा मंडप गावकऱ्यांनी बांधलेला आहे. पण गुरुजींची ही पावती आहे की फोटो आणि नाव गुरुजींचं दिलेलं आहे. मेल्यानंतर चांगल्यांच्याच यादीत नाव पाहिजे, वाईटाच्या यादीत नको. असं म्हणतात घर पेटलेलं होतं, जाळ निघत होता, चिमणीला दया आली. चिमणी काय करायची, थेंबार पाणी त्या जाळावर टाकायची. पलीकड तिच्या चोचेत पाणी तरी किती येणार, थेंबार पाणी टाकायची. पलीकडच्या झाडावर कावळे बसलेले होते. कावळे असे खवळले त्या चिमणीला. अगं ए चिमणे, तुझ्या थेंबर पाण्यानं तो जाळ तो काय विजणार आहे का. ऐकून घेतलं त्या चिमणीनं आणि गोड उत्तर दिलं. चिमणी म्हणाली मला माहित आहे माझ्या चोचेतल्या थेंबर पाण्यानं तो जाळ विजणार नाही हे मला ठाऊक आहे. पण मी मेल्यानंतर इतिहासाचे पानं उलटल्याच्या वेळेला जातील, पेटवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव राहणार नाही, विजवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव. असं होतं. काही आत्तारा लावून मेले. शेवटची इच्छा होती की मेल्यानंतर राखेतून सुगंध यावा. जिंदगी भर इत्र लगा लगा कर मर गए, लेकिन मरने के बाद राख से खुशबू नहीं आई. चला जिंदगी में ऐसा इत्र लगा है कि मरने के बाद भी कर्मों की खुशबू आए. मेल्यानंतर सुगंध आला पाहिजे हरिभक्तीचा, मेल्यानंतर सुगंध आला पाहिजे देशभक्तीचा. आमचे देव कवठ्याहून बाबा पण आलेले आहेत. वा. आता या परिवाराचं आमच्यावर फार प्रेम आहे, पण जेवायला त्यांच्याकडे जायचं आहे. महाराज कीर्ती मागे शिल्लक राहते. आणि गुरुजी मुळातच धार्मिक अंगाचे आणि सुशिक्षित धार्मिक होते, नुसते रानटी नव्हते. म्हणून नातू पंतू सुद्धा सुशिक्षित आहे. वा. आणि असे गुरुजी निघून गेलेले आहे. आणि हा अभंग, हाच अभंग का घेतला, 5वं पुण्यस्मरण आहे. आणि या बाबतीत गुरुजीच्या मुखात वाचेत भगवंताचं नाम होतं, कानात भगवंताची कीर्ती श्रवण करायचे. पांडुरंगावर त्यांची धार्मिकच पिंड होता. काळ त्यांनी कधी कधी त्या ताईंना घ्यावं, आळंदीला निघावं. आम्ही आळंदीत शिकत असताना कधी पैठणला निघावं, कधी पंढरपुराला निघावं. चिंतनानं त्यांनी काळ सारला, काळ चिंतनाने सारला. महत्वाचा पैलू
समारंभाच्या बाबतीत असं नियोजन करायचे. राम मंदिर सुद्धा गुरुजींच्याच मार्गदर्शनाखाली ना. हनुमान मंदिर, राम मंदिर, वा वा, सर्वच ना. वा, टाळी वाजवा, वा. ही खरी पावती आहे. विठाला मरावा प्रत्येकाला लागणार आहे. माणूस किती जगला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. किती जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. वा. आणि हा भारत आहे, हा श्रावण बाळाचा भारत आहे, हा पुंडलिक रायांचा भारत आहे. गुरुजी निघून गेले, मानात त्यांना जगवलं. गावकऱ्यांनी मानच दिला, परिवारानं सुद्धा मानातच राहिली. त्यांची मुलं कर्तृत्वान मुलं. आणि गेल्यानंतर सुद्धा 5वं पुण्यस्मरण एवढं दणदणून घालतायत महाराज. हा सुद्धा मानच आहे, हा मान आहे, हा भारत आहे. इथं मेल्यानंतर सुद्धा पितरांना अन्न पाणी देण्याची पद्धत आहे, तो हा हिंदुस्थान आहे. औरंगजेब राहत होता ताजमहालात आणि बापाला तुरुंग बांधला होता समोर. बापाला डांबून ठेवलं होतं आणि पाणी पिण्याकरता तो रांजण होता, त्याला खालून छिद्र पाडलं होतं. जिवंतपणे पिता पाण्या वाचून तडफडावा, हे धोरण दिल्लीपती औरंगजेबाचं. मरत असताना त्याच्या पित्यानं त्याला पत्र लिहिलं, काय माझ्या पोटी तू पुत्र जन्माला आला. अरे जिवंतपणे बापाला पाणी देईना, आवडलं तर टाळी द्यायची. धन्य ते हिंदू आणि धन्य ती हिंदू संस्कृती, जी मेल्यानंतर सुद्धा पितरांच्या नावानं अन्न पाणी देते, ती आपली संस्कृती आहे. 5वं पुण्यस्मरण झालं पिंडदान. पिंडदान सुद्धा मस्त मी पाहिलं जाऊ ना. पिंडदान, अन्नदान, कळस ज्ञानदान. विठाला विठाला अभंग त्यांचा आहे, ते निळोपराय महाराज आहे. आणि श्रद्धा काय, वैकुंठातले गुरुजी खाली आणले. आणि आता वातावरण पाहिलं तर काही शिष्यांना गुरु एका रट्ट्यात वैकुंठाला पोहोचवली. चालू आहे ना साहेब. निष्ठा देवालाही परत पाठवलं. येथे तुझं लागी बोलाविले कोणी. वा, गुरु निष्ठा निळोपराय. वा. आणि मग म्हणूनच याची धमक वेगळी आहे महाराष्ट्राची. संतांचं चालतं महाराष्ट्रात. उत्तराखंडमध्ये देवाचं चालतं, पण महाराष्ट्रात संतांचं चालतं. आणि हा वारकरी संप्रदाय जगाच्या मातीवर ताट मान करून उभा आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार, म्हणजे राहणार. नवे जोपर्यंत वारकरी पंथ आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. देवाला परत पाठवलं. काय म्हणणं आहे, श्री गुरूंचं दर्शन हवं. तू कयाचा धावा करीता तो, कयाचा धावा करीता तो, तू कयाचा धावा करीता तो, तू कयाचा धावा. निळामध्ये आले देवा, तू कयाचा धावा करीता तो, तू कयाचा धावा करीता तो. निळमणे आम्ही नवरले देवा, तू कयाचा दावा करीत तो, तू कयाचा दावा करीत. बाबासाहेब महाराज आपल्या परिसराची शान आहे. आणि सगळं पट्टीत चालू आहे. हसे महाराज कशा काळी दोनच्या पट्टीत चालू आहे. काहींना पट्टीच माहित नाही. ते एमपीत गेलो होतो, ते गळ्यात नाही का ते पेटी साहेब, पेटी घेऊन वाजवतात. त्यांनी असा राग गायला, हा लाजली सीता स्वयंवराला, पावणे रघुनंदन सावळा. वा, म्हणलं कोणत्या पट्टीत चालू आहे. ते म्हणाले सध्या हे रेल्वेत चालू आहे. पण तुम्ही पट्टी विचारली तर सध्या हे रेल्वेत चालू आहे. कधी कधी हे झोपडपट्टीतही चालू असतं. पट्टी, अरे सांप्रदाय काळी दोनची पट्टी. वा, निळामणे आम्ही नडकोची देवा, तू काय याचा दावा करीत असो. आल्या तुकोबराय आणि मस्तकावर निळोबरांचा हात ठेवला. आणि निळोबरांचे उद्गार, केला निळा 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 पावन, केला निळा पावन, केला निळा पावन, केला निळा पावन. वा, केला निळा पावन, निळा केला
बाबा वा. आणि मग निळोबरांनी जगत कल्याणाकरता पाऊल उचललं आणि असे काही दिसले कलियुगात. एका बाजूला पापा देती अनुमोदन करीती हेडन संतांचे, एकीकडे जगाचा विध्वंस करणारे पाहिले आणि दुसरीकडे जगाला तारणारे दिसले. काय अशा महात्म्यांचं दर्शन घडलं. कोणते महात्मे? अभंगाच्या पहिल्या चरणात. नामवाचे श्रवण कीर्ते नामवाचे श्रवण कीर्ते रामवाचे श्रवण कीर्ती, रामवाचे श्रवण कीर्ती. रामवाचे श्रवण कीर्ती. रामवाचे श्रवण कीर्ती. बाहुलाची तीच मान, बाहुलाची तीच मान. मग पाठिंबा चांगला पाहिजे. पाठिंबा चांगला असला का माणूस निवडून येतो. साहेब पण कधी कधी असं घडतं, उभा करायला तेच असं पाडायला तेच असं, पण ते राजकारणात घडतं, संप्रदायात नाही. वा हा. नामवाचे श्रवण कीर्ती. पहिली सेवा ते महात्मे काय करतात? साधना वाचेनं भगवंताचं नाम घेतात, कीर्ती भगवंताची कानी श्रवण करतात आणि समान पावलं विश्वाच्या मालकाचे आहे ते चित्तात साठवतात. पहिली साधना कलियुगातल्या पापांना जाळणारी नाम. नामवाचे ती वाचा पवित्र आहे, जी वाचा हरिनामानं रंगली. नाथ बाबा म्हणतात, जी वाचा ज्ञानोबा म्हणत नाही, जी वाचा तुकोबा म्हणत नाही, जी वाचा भगवंताचं नाम घेत नाही, ती वाचा वांज आहे. जे तर उच्चारू नाही हरिनामाचा, ते जाणावी वाजवाच्या. आणि जी वाचा सतत म्हणते, वर हात करून सगळ्यांनी भजन करा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. जी वाचा भगवंताचं नामचिंतन करते, ती वाचा पवित्र आहे आणि हा कलियुगातला वारा आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. काळ हा हुशाला बसलेला आहे. मेल्यानंतर चालणारी सामग्री फक्त हरिनाम आहे, संतांचं चिंतन आहे. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. सोपानका मुक्ताबाई, सोपानका मुक्ताबाई. सोपानका मुक्ताबाई, सोपानका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. ओ नामदेव जनाबाई, सोपानका मुक्ताबाई. वंदनी कमलला हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका. संतांशिवाय पर्याय नाही, नामचिंतनाशिवाय काय. कोण कधी जाईल सांगता येत नाही. महाराज युद्ध चालू आहे 1.5 महिन्यापासून. युद्ध 1.5 महिन्यापासून युद्ध चालू आहे, पण तरी भारत अजून सुरक्षित आहे. ही संतांची पुण्याई आहे. सद्गुरु जोग महाराज
योगीराज गंगागिरीजी महाराज, योगीराज गगनगिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, नी पासून तर नी पर्यंत या संतांच्या आणि नागा साधू म्हणजे हिंदू धर्माचे, सनातन हिंदू धर्माचे कमांडो आहे. ते दरीखोरी तप करतात, त्यांच्या व्याजावर भारत सुरक्षित आहे. गॅस मिळतो का? गॅस अवघड आहे बाबा. हा महाराज, भारत सुरक्षित काय? हा 12 ज्योतिर्लिंग आहे. सोरटी, सोमनाथ, श्री शैल्य मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, महाकाळेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकराज, काशी विश्वनाथ, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, रामेश्वर आणि कृष्णेश्वर, 12 शिवपीठानं नटलेला हा भारत आहे. आधी मैलार, मैलार, यादगीर, मृणमैलारी, मल्हार, देवरगडा, मंगसुडी, पाली, जेजोरी, शेगुड, सातारा असे 12 खंडोबा पाटे. पण एकाच कीर्तनात कसे वसूल करायचे? येळकोट, येळकोट. या सगळ्या दैवताने नटलेला हा भारत आहे महाराज. आणि त्याच्यात महाराष्ट्र उजवा आहे. पितीनामा मूळ तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती दिवा, सह्याद्रीचा सिंह गर्जता, सिंह गर्जता, शिवशंभू राजा, दरी दरी तुलनाद गुंजला, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे शूरावीरांच्या रक्तानं सजलेला हा महाराष्ट्र, त्यागानं सजलेला महाराष्ट्र, संतांच्या तपानं तापलेला हा महाराष्ट्र वधवाचा आहे. साधू संतांच्या व्याजावर हे जग चालू आहे. अखंड ते चिंतन करतात. महात्मे नाम वाचे वा, अखंड चिंतन करतात. वाचेत भगवंताचं नाम येण्याकरता जन्मोजन्मीची पुण्याई लागते. कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. काहींच्या मुखात दुसरं येतं वाचेत पण नाम येत नाही. काही लोक म्हणतात आमच्या गावात ते चालू आहे. अरे सप्ताह म्हण ना. आमच्या गावात तो म्हणतात हे चालू आहे. अरे हे नको, सप्ताह म्हण ना. एक तर म्हणाला ते चाटून असतात का कुरड्या करायचे, कुरड्या करायचे चाटू, त्याला अशा खुट्या ठोकल्या आणि त्याला अशा 3 तारा बांधल्या आणि आमचे गावकरी मंदिरात असे वाजवतात आणि फेऱ्या करतात. अरे विना म्हण ना. कारण ते कपा ज्याचे नाम नाही वाचे. हा बरोबर का नाही बाबा? काही ना आकडा माहिती पण काकडा माहित नाही. आकडा माहिती पण काकडा माहित नाही महाराज. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, वडा थोडं थोडं वडा आणि एवढे पेटी मास्तर देऊन टाका. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याची मुखी हरिपैठा होय. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. धन्य कुळ तयाचे, राम नाम हेची वाचे. दोषहारतील जन्माचे, श्रीराम म्हणताची. पहिली साधना महात्म्य करता, वाचेन नाम घेतात. वा, आणि बजरंग बलीचा दरबार आहे. या वा, लहानपणापासून आम्हाला ज्यांनी सांभाळलं ते गुरुवर्य संजय बाबा ठोबेन बाबांचं आगमन झालेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबा या बसा. का आदली बदली करायची? फेटा लगेच आदली बदली. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांनी तर सर्व इंद्रिय इकडे लावली. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. हे बजरंगबलीचा दरबार आहे. जय हो मांजनिका लाला, जय हो बजरंग बाला. यांनी शरीर शेंद्रानं रंगवलं आणि वाचा बजरंगबलीने नामाने रंगवली, राम नामानं रंगवली. काय ताकद आहे बजरंगबली. 10,000 हत्तीची ताकद आहे ती एका दिग्पालात आहे. 10,000 दिग्पालाची ताकद आहे ती एका इंद्राच्या ऐरावतात आहे. 10,000 इंद्रावत ऐरावत हत्तीची ताकद आहे ती एका इंद्रात आहे. आणि 10,000 इंद्राची ताकद आहे ती हनुमानजीच्या डाव्या बोटाच्या फक्त नखात आहे. हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. हनुमंत
दाढी थोडी गंमत आहे. दाढी रावणाची दाढी वा महाराज बजरंगबली वाचेत भगवंताचं नाम जय रघुनंदन जय सियाराम. माता सीता मातेनं वर दिलेला आहे सतत भगवंताचं नाम राम 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 राम. एक दिवस सीता माता सिंदूर लावत होत्या मस्तकावर सिंदूर लावत होत्या. त्यावेळेला हनुमानजी येतात म्हणतात मैया आप सिंदूर क्यों लगाती हो. तब मैया ने कहा बेटा हनुमान चुटकी भर सिंदूर माथे पर लगाने से तेरे प्रभु की आयु बढ़ती रे हनुमान. हनुमानजीनं पूर्ण अंगाला सिंदूर लावला. शेंद्री रंगाचे हनुमानजी पूर्ण सिंदूर फासला आणि जातात राम दरबारात. त्यावेळेला सगळे हसू लागले. त्यावेळेला प्रभू म्हणतात हे भक्तराज ये सब क्या है. त्यावेळेला हनुमान जी म्हणतात मैं सवेरे मैया के पास गया था जानकी मैया के पास गया था और मैया चुटकी भर सिंदूर माथे पर लगा रही थी. तो मैंने पूछा मैया आप चुटकी भर सिंदूर माथे पर क्यों लगाती हो. तब मैया ने कहा बेटा हनुमान अरे चुटकी भर सिंदूर लगाने से तेरे प्रभु की आयु बढ़ती रे हनुमान. तो हनुमान ने सोचा अगर पूरे बदन पर हनुमान सिंदूर लगाए तो मेरे ठाकुर जी लाख लाख बरस जिए. केसरी नंदन त्यों जगवंदन अंजन सुत बलवान. संकट मोचन नाम तुम्हारा संकट मोचन नाम तुम्हारा हर संकट पे भारे. जय हनुमान जय हनुमान असुर निकंदन जय हनुमान जय हनुमान असुर निकंदन जय हनुमान. बजरंगबली की वाचेला नाम घेण्याची ताकद नाम वाचे श्रवण कीर्ती श्रवण करावी वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची वर्णू नये आणि पावले चित्ती समान पावलं त्याची आहे. तो भीमेच्या तीरावर आहे. वा तो किती सुंदर आहे. सुंदर ते राण घेऊन सुंदर ते राण घेऊन कौशल्या जननी गीते गा कौशल्या जननी गीते गा सुंदर ते भान कसे वाजवतात वैकुंठवासी गुरुवर्य बाबांनी झालाय. सुंदर ते ध्यान चंद्रभागासाठी पुंडली कपाटी उभा पुंडली कपाटी उभा. याच्यातले जे सुज्ञ ते म्हणाले वा पण याच्यातलं ज्यांना कळत नाही ते म्हणतात ऊनच एवढं झालेलं आहे. कदाचित महाराजांना हा वाचनाचा प्रकार असू शकतो. पावले चित्ती समान पावलं करून उभा आहे. सुकुमार पावलं तो सुंदर आहे आणि त्याची पावलं चित्तात साठवतात. त्यांनी काळ सार्थक केला दुसऱ्या जन्मात. काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने
तक्रारच नाही वा. म्हणून जगाच्या मातीवर ताट मान करून उभा आहे वारकरी संप्रदाय. हा, असं गाव सांगा जिथं टाळ पकवात नाही. सांगा ना, कदाचित भजनांच्या खोडीमुळे ते बंद पडले असतील, पण असं गाव सांगा जिथं टाळ पक टाळा टाळी लो पलाना. हसे मारत ना तेवढं माईक ओढणं मला लय आवडलं बरं का तुमचं. लयच गोना काळ सार्थक बाबा, तिथलंही प्रेम आहे. काळ सार्थक केला त्याने दरीला मणी विठ्ठल. गुरुजींच्या जीवनात हे घडलं, काळ सार्थक केला वा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आळंदीला निघायचं वा, आळंदीला निघायचं, पैठणला निघायचं. ताईन ते निघाले काय, खांद्याला खांदा लावून लढल्या त्या माऊली सुद्धा वा. आणि गुरुजी गेले त्या दुःखात ताई तेव्हाच निघून गेल्या असत्या, फक्त नातवांग करता लेकी सुनांग करता त्या जगल्या. आणि गुरुजींच्या नंतर माग सुद्धा लावून धरलं महाराज. एवढं मोठं दुःख त्या माऊलीनं पचवलं. दोघांनी बरोबर काळ सार्थक केला. आळंदीला निघायचं. कधी इकडं हायसी चंद्रा भागा हायसे बेमतीला. विटेवरी देव कोठे ऐसा विटेवरी देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसा भीमाची ऐसी चंद्रभागा ऐसा भीमाची राग मारू बिया, थोडा थोडा राग मलाही येतो. निघावं पंढरपूरला, कधी पैठणला निघावं. दोघाही वा काय काय ते जोडपं होतं. गुरुजी निघून गेले पण मागच्या करता आणि गुरुजीवर प्रेम करणारी जी महाराज मंडळी होते त्यांच्या करता आमच्या ताई जगल्या महाराज. गुरुजीने नामस्मरणात काळ घालवला. काळाची बरेच प्रकार आहे. सकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. काळ बदलत चाललेला आहे. पूर्वीच्या काळात सासवांच्या ताब्यात सुना होत्या. आता पूर्वीच्या काळात सासवांच्या ताब्यात सुना होत्या, आता सुनांच्या ताब्यात सासवा. इकडे तसंच आहे ना. युपी मध्ये घडलेला प्रसंग, नवीन सुनबाई नांदायला आली. त्या सासूबाईनं गप्प बसायचं ना, ती दारातच उभी राहिली आणि त्या सुनबाईला म्हणते, कान खोल के सुन बहू, इस घर की मैं प्रधानमंत्री हूँ, तुम्हारे ससुर इस घर के मुख्यमंत्री हैं, तुम्हारी ननद इस घर की योजना मंत्री है, तुम्हारा पति इस घर का पालक मंत्री है. ये तो बहू मैं तुमसे पूछती हूँ तुम इस घर में कौन सा पद लोगी. तब नई नवेली दुल्हन बहू ने कहा, सासू माँ मैं तो विपक्ष में रहूंगी और आपकी सरकार चलने नहीं दूंगी. साहेबांना असं आलं, काळ लय भयान. आणि झोपेत सुद्धा माणसं मारायला लागलेली आहे, झोपेत सुद्धा. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, जागसूच झोपाचा. या मोबाईल मुळे तर भयानक झालं. आता हे चौकदार बाबांचं वय 74 आहे. एवढं तरुण पिढी जगणार नाही. मोबाईल मुळे फार पागल झालेले आहे लोक आणि मोबाईल मुळे खचत चाललेले आहे. बापजी महाराज तो मोबाईल खाली ठेवा, अटॅक यायचे प्रकार नाही. आणि तुमची संप्रदायाला काळ भयानक. काळ रे हसी आला तुम्ही आम्ही काळाच्या ताब्यात आहोत. साधू संतांच्या ताब्यात काळ आहे. काळ ज्याला घालवायचा आहे त्याने कसा घालवावा. काळ सारा चिंताने, काळ सारा देवाचा पूजा
चिंतनात घालावा काळ सारावा चिंतने ज्ञानेश्वरीहून बोट फिरले काळ सार्थक झाला वा काकड्याला गेले सभा कीर्तनाच्या सभा मंडपात बसले टाळ वाजवून भजन केलं माळ जपली काळ सार्थक झाला काळ सार्थक सारा विचार करा उठाऊ बैरडीचा मस्त आलाप देतो तुमच्याकडे मी हा सारा सारा विचार करा उठावडी आणि नामधरा कंठी विठोबा मजा आहे बाबा मस्त उभे राहा तिथं जागेवर उभे राहा वा धन्यवाद टाळी वाजवा त्यांच्याकडे मग अहो सगळे आपण एक आहे वारकरी आनंद आहे हास्य महाराज तुम्हाला नाही त्रास काही लोट वा वा काळ धन्यवाद बाबा वा वा आमचे माझा कीर्तनकाराचे दादा हसायला लागले वा वा काळ सारावा चिंतने अति करायचं नाही परमार्थ लय आवय आणायचा आणि फार कमी करायचा नाही अति कोपता कार्य जाते लयाला अति जीवनात कधीच गुरुजींना काही केलं नाही अति कोपता कार्य जाते लयाला अति नम्रता पात्र होते भयाला अति कामते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे जय जय रघुवीर सगळं थोडं थोडं भांडवल ठेवावं लागतं एकदा नो पॉलिटिक्स महाराज लोकांना त्याच्याशी काय घेणं नाही एकदा भाजपकडून निमंत्रण होतं तिथं कमळावरच बोलायला लागणार आहे वचन आहे का कमळा नामा म्हणे कमळा पती मोठी गमत आहे एकदा राष्ट्रवादीकडून निमंत्रण तिथं घड्याळावर घडी घडी काळ वाट याची पाय बस एकदा साहेबांकडून निमंत्रण थोरात साहेबांकडून बस उभारी राहात एकदा सेनेकडून निमंत्रण तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे सर्व ठेवायला लागतं अति करायचं नाही लय आवय आणायचं नाही फार कमी करायचं नाही युक्त आहार विहार लोक काही काही फार अति करतात आळंदीत एक मिसळ आहे अनलिमिटेड मिसळ 80 रुपयाला अनलिमिटेड मिसळ 80 रुपयाला 80 रुपये द्यायचे किती खा गेला नाही एक खायला तो म्हणाला आयुष्या लावा तो चुकला तुका म्हणे वाया गेला आणि जो घुसला ना 80 रुपयात अनलिमिटेड पण खाणाऱ्याला लिमिट पाहिजे ना किती खावं इतकी मरणाची अनलिमिटेड मिसळ खाल्ली 8,000 दिले तरी उजारला नाही लय आती नको फार कमी नको हा बाबा आपण त्या संप्रदायात आहोत ज्या संप्रदायाचे पाया ज्ञानोबर आहे आणि मजबूत खामनाथ बाबा आहे कळत जगद्गुरु तुकाराम महाराज आहे कुठल्या संप्रदायाची एवढी श्रीमंती आहे 84 सिद्ध सनत कुमार सिद्ध विरूपाक्ष सिद्ध मीननाथ सिद्ध मार्कंडे सिद्ध सनक सिद्ध सनातन सिद्ध ज्वालेंद्र सिद्ध शृंगेरी सिद्ध कानिपनाथ सिद्ध टिंटिनीनाथ सिद्ध 10 सिद्धपाद सिद्ध याज्ञवल्क्य सिद्ध मंजुनाथ सिद्ध तारानाथ सिद्ध शबरनाथ सिद्ध सिद्धार्थनाथ सिद्ध कालनाथ सिद्ध प्रभुदेवनाथ सिद्ध नारद देवनाथ सिद्ध गोरियानाथ सिद्ध 20 मेरू सिद्ध नागार्जुन सिद्ध वीरनाथ सिद्ध धंदुकारनाथ सिद्ध सारस्वतानाथ सिद्ध बिरबंकनाथ सिद्ध सनंदननाथ सिद्ध गेहला रावलनाथ सिद्ध घोडा चोलियानाथ सिद्ध अडबंगनाथ सिद्ध सुखदेवनाथ सिद्ध प्रकाशनाथ सिद्ध ओघडनाथ सिद्ध मल्लिकानाथ सिद्ध गौरनाथ सिद्ध माणिकनाथ सिद्ध जंबनाथ सिद्ध खेचरनाथ सिद्ध सुरतनाथ सिद्ध हवईनाथ सिद्ध 40 दयानाथ सिद्ध धर्मनाथ सिद्ध कपिलनाथ सिद्ध चंद्रनाथ सिद्ध चक्रनाथ सिद्ध वक्रनाथ सिद्ध रतननाथ सिद्ध कोरनाथ सिद्ध कनकाईनाथ सिद्ध सजयनाथ सिद्ध लदाईनाथ सिद्ध भुसकाईनाथ सिद्ध चरपटनाथ सिद्ध विलेशापनाथ सिद्ध दर्यानाथ सिद्ध सिद्ध बुद्धनाथ सिद्ध अल्लमनाथ सिद्ध धीरनाथ सिद्ध लंकनाथ सिद्ध भद्रनाथ सिद्ध 60 गरीबनाथ सिद्ध बालकनाथ सिद्ध सुरानंदनाथ सिद्ध भरतुर हरिनाथ सिद्ध गोरखनाथ सिद्ध कायानाथ सिद्ध प्रभुनाथ सिद्ध भूचरनाथ सिद्ध गैनीनाथ सिद्ध निवृत्तीनाथ सिद्ध 70 71 ज्ञानेश माऊली ज्ञानेश्वरनाथ सिद्ध साईरोबानाथ सिद्ध श्रोताईनाथ सिद्ध भगाईनाथ सिद्ध मनसाईनाथ सिद्ध मस्तनाथ सिद्ध ब्रह्मईनाथ सिद्ध नरमईनाथ सिद्ध काकचंडीनाथ सिद्ध बालकुंदाईनाथ सिद्ध 80 84 झाले तर टाळी द्यायची 81 वे देवनाथ सिद्ध 82 वे गोपालनाथ सिद्ध 83 वे एकनाथ सिद्ध 84 वे सिद्ध पिपलानाथ सिद्ध आळंदीत जमतात बाबा एखादे सिद्ध सुटून गेले असेल तर माफी असावी ही काय कोणाची जिरवण्याकरता पाठ केले नाही आनंदाकरता पाठ केले 84 सिद्धांचा सिद्ध भेटी गेला काही तिथं जाऊन काळ सार्थक करतात बाबा आमच्या गुरुजींनी त्यांच्या जीवनातला पैलू होता काळ सार्थक चिंतनानं झाला पाहिजे गुरुजींची साधना ही कधीच उघडी दिसली नाही आतून आतून पोचलेले होते गुरुजी म्हणून गावाने सुद्धा त्यांचा मानात सोहळा केलेला 5 वर्ष झाले पण अजूनही गुरुजींचं नाव प्रत्येकाच्या हृदयात आहे त्यांच्या परिवारानं सुद्धा त्यांना मानातच जगवलं आणि वरून हे पा श्राद्ध घातलं ना श्रद्धेनं तरी पितर भरभरून आशीर्वाद देतात पितरांचा
पितरांचा श्रापही महत्वाचा आहे आणि देवाच्याही आशीर्वादापेक्षा पितरांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. तुम्ही देवाला बसले आणि पितर उपाशी मारले. 12 वर्ष मारुतीरायला पाणी घातलं. 12 वर्ष मारुतीराय दारात येणार, पण आज फक्त पितर दारात बसलेले आहे. त्यांचे 10वे 13वे पुण्यस्मरण कोणी घातलं नाही, ते मारुतीरायला अडवतील. कुठं चालले देवा? बरं तुमच्या मुलाने नाही का मला 12 वर्ष पाणी पाजलं. ते पितर म्हणतील त्यांना तुम्हाला पाणी पाजलं पण मला बिन पाण्याचं मारलं. मग तुम्ही परत जा. देवालाही परत पाठवण्याची ताकद पितरांची आहे. आणि पहिल्याच पुण्यस्मरणाला श्राद्ध आनंदानं घातलं का देव भरभरून आशीर्वाद देतात. इथं 5वं पुण्यस्मरण चालू आहे, मग पितर किती आशीर्वाद देत असेल. सदा त्यांचे तया कुळा कल्याण इच्छिते, तया कुळा कल्याण इच्छिते. तुका म्हणे पितृ कल्याण इच्छिते, तया कुळा कल्याण इच्छिते. हो तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते, तया कुळा कल्याण इच्छिते, तया कुळा. हार बोका तयार आहे का? आणि सगळं ओरिजिनल आहे इथं, भागवा भागवी नाही ना. एक मुंबईत गेलो आणि बुक्का म्हणून एकानं बिटको म्हणजे ना चाललं होतं. गुरुजींचा ताटा माटा जोळा. जय 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 हा विठोबार कुमार, विठोबार कुमार. चला हार बुक्का चला. विठोबार कुमार. मोकळे सगळे. काळ सार्थक केला त्यांनी कोणी धरीला मनी विठ्ठल. हे सर्व लक्षण आमच्या गुरुजीत होते. वा हा कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. हा त्यांच्या जीवनातला पैलू आनंदानं कीर्तन ऐकायचे, पण कसा निर्दंबपणे ऐकायचे. हा तुमको नियामान दंब करे तो कीर्तन, करे तो कीर्तन, दंब करे तो कीर्तन. तुमको नियामान दंब करे तो कीर्तन, दंब करे तो कीर्तन, दंब करे तो कीर्तन. समारंभ लग्नाचा जसा समारंभ आपण करतो तसा परमार्थाचा समारंभ करायचा. वा कीर्तनाचा समारंभ. काय बाबा महाराजांच्या चाली होत्या, काय समारंभ होता. अभंग हरिपाठ असते अट्ट वर हात सगळ्याच्या समारंभ. माझं भाग्य आहे आळंदीला जाण्याआधी पहिली माळ माझ्या घरात वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांची आहे. काय चाली होत्या.
एक नाथा नाथा हिम्मत ठेविला नका पाहून दोष काय चालू होत्या समारंभ कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वदा मग सुंदरपैकी विनेकरी असावे वा असे टाळकरी असावे असे चौदार असावे असे पेटी मास्तर असावे असे हासे महाराज हसत असावे समारंभ बाबा कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वदा निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे हा अभंग गुरुजीच्या जेवणावर बसतो वाचन ते नाम घ्यायचे आवड भगवंताची कीर्ती कानी कीर्तन आहे वा चित्तात भगवंताचे पावलं होते काल त्यांनी सारला वा हा कीर्तनाचं पैलू सप्त्यातलं नियोजन एवढं सुंदर त्यांचं असायचं कीर्तनाचा समारंभ भागवा भागवी नसायची फुटके टाळ असावे असं कधीच नसायचं नाही तर काही काही ठिकाणी म्हणतात फुटके टाळ असावे पेटीचा विणा पेटीचा भाता फुटका असावा विण्याच्या तारी तुटक्या असाव्या आणि मग कार्यकर्त्याने म्हणावं आणि त्याला काय होतं घ्या बाबा तसं नाही ना बाबा लग्नाचा समारंभ कसा करतो काटकसर करत नाही तसा परमार्थ श्रीमंतीनच करायचा महाराज तसे गुरुजी होते निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे किंवा नित्य समाधी हरी नामे झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो हा या घरातले गुरुजी निघून गेलेले आहे हा 5 वर्ष पाहता पाहता गुरुजींना झाले सगळ्यात महत्वाचं ते बाप होते घरातला बाप म्हणजे काय आहे महाराज बापाच्या वजनावर लेक सासरी नांदत असते बापाचं वजन असं असतं आणि तिचा पिता मिलिटरीचा मेजर असावा तिचा पिता नामधारक वारकरी असावा तिचा पिता चौबदार असावा तिचा पिता मुख्य भजनी असावा मग ती काय म्हणते माहिती का सासरे म्हणते आमचे बाबा लेक बापाचं कौतुक करते आमचे बाबा कट्टर भजनी आमचे बाबा चौबदार आमचे बाबा पखवादे आमचे बाबा कारगिल युद्धात होते आमचे बाबा कट्टर वैष्णव कट्टर वारकरी संप्रदायाचे अनुयायी बाज ते गेल्याशिवाय गावातल्यांच्या भजनांचा पानही हलत नाही काय महाराजा काय अभिमान आहे आणि आई वडील गेल्यानंतर सगळ्यात जास्त कोण रडते लेक रडते बाप कुठं जरी रडला नाही तर इथं तिथं रडतो कुठं ज्या वेळेला लेक वळून वळून पाहते कळण्या सासुराशी दाय कळण्या सासुराशी दाय ओ कळण्या सासुराशी दाय कळण्या सासरी जाते वळून पाहते मोठे मोठे रडले जनकासारखे निर्मोही रडले हो मोठे मोठे रडले अरे कले वाजवा कलेजे का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता है तब पिता सिर पटक पटक कर रोता है काय समीकरण है बाप लेकीचं मागे बघा तोंडी पाय मागे बघा वजन गेला घरातलं बाप तो बाप आहे जगी ऐसा बाप आहे बाप त्या पित्याचं
या कुटुंबानं 5 वर्ष झाले पण अजूनही त्यांच्या स्मृती हृदयात जिवंत आहे. धन्यवाद परिवाराला. सध्या रेंज लई वाढलेली आहे. 2G 3G 4G 5G 6G 7G 8G 9G 10G किती येऊ द्या, पण माताजी आणि पिताजीच्या पुढे कुठली जी चालणार नाही. बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, झुक जाए जो माँ बाप के कदमों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. ज्याच्या मागे पितरांचा आशीर्वाद त्यांना काहीच कमी नाही महाराज. हा बरोबरून आज गुरुजी 5 वर्ष झाले तरी पण हा अभंग घ्यावा असं वाटतो, असं म्हणा वाटतं. आम्ही जात आमच्या गावा 5 वर्ष झाले जाऊन हे भजनी मंडळ, हे ग्रामस्थ लावून लागून जोरवेकर लावून लागून ही प्रतिष्ठित मंडळी सगळे आलेले आहेत. वरून पाहत असतील. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम 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 आणि सेवा माऊलीच्या जन्म ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होतं आणि या मंदिर झाली गुरुजींच्या प्रयत्नातून झाली. आणि गुरुजींचं एक स्वप्न होतं का इथलं मंदिर परिसर हा सुशोभीकरण झालं पाहिजे. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्त एक विनंती करण का इथं आता आपले सभापती साहेब आहे, डायरेक्टर आहे, लोकनियुक्त सरपंच आहे, का त्यांना एक विनंती करण ही सुशोभीकरणाची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आता जे समोर परिसर आहे तिथे एक काशाईचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात एक मूर्ती आहे काशाईची, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती विशीमध्ये ठेवावी मी लोकनियुक्त सरपंचांना विनंती करतो. आणि जो मंदिर परिसर आहे तिथं एक पेव्हर ब्लॉक बसवून तिथं आपण आत्ताच आपले गुरुजींचे चिरंजीव संजू भाऊ आणि विजू भाऊ यांनी 5 बाकडे देऊ केले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्या बाकड्या गुरुजींच्या स्मरणार्थ ते बाकडे आपण तिथं बसवायचे आणि हीच खरी गुरुजींना श्रद्धांजली ठरण. जो सुशोभीकरणाची जबाबदारी आपली आहे आणि तिथं 5 बाकडे बसून आपली जी वयस्कर मंडळी तिथं बसतील, मी अण्णांना विनंती करतो की ते काम लवकरात लवकर या निमित्त आपण करू. आणि खरोखर गुरुजी आमच्यासाठी आणखीन 10-20 वर्ष असते तर हा परिसर एक बदलून गेला असता. जे काम व्हायला पाहिजे ते आम्ही कमी पडलो आणि ते 100% करण्याचा प्रयत्न करू. आणि खरोखर गुरुजींना आदरांजली देण्यासाठी खूप मान्यवर इथं आलेले आहे. मी प्रथमतः आपले झुरळे महाराजांना विनंती करण का गुरुजींना भावपूर्ण आदरांजली ते अर्पण करतील. सच्चिदानंद उपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः. आज या ठिकाणी आपल्या मुलाप्रमाणे आदरणीय वंदनीय ओम गुरुदेव महाराज यांनी काळ सारावा चिंतने निळब्बारायांचा अभंग अतिशय गोड चिंतनासाठी घेतला. सिद्धांत दृष्टांत देऊन आज बापजी गायकवाडचं काम थोडं कमी केलं त्यांनी. अतिशय प्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं अभंग सोडवला. गुरुजींबद्दलही खूप प्रेम व्यक्त केलं आणि त्यांचं प्रेम गुरुजीवर होतंच पहिल्यापासून. त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. गुरुजींच्या बोलण्याबद्दल त्यांच्याबद्दल काय बोलावं, मी तो अल्पमतीहीन काय वर्णू त्यांचे गुण. या न्यायानं मी जवळजवळ 17 वर्ष 9 महिने इथं थांबलो सभापती साहेब. खूप सहवास मला त्यांचा लाभला. मी 10:30ला 10:15ला बँकेत आलो की तिथून निघायचे, फक्त खिडकीतून डोकायचे, साहेब आले का तुम्ही, मी म्हणून आलो, बस निघून जायचे. काय काम नसायचं, काय नसायचं. काय प्रेम होतं त्या व्यक्तीचं. आता त्यांच्या मुलांनी जे बाकडे दिलेत सुसंगती आहे. ते बाकड्यावर माणसं बसले, गुरुजी तिथं बसायचे नेहमी इकडे येऊन. सगळे मंदिरं जेवढे असतील, अध्यात्माचं काम जेवढं असेल सगळं त्यांचं आहे. गावाने सुद्धा त्यांची शान राखली. नाव दिलं मी गावाला, सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल. गुरुजी गेल्यासारखं वाटत नाही. कुठे असले की ते आहेतच असं वाटतं. चिंचोलीत आल्यानंतर तर असं वाटतं ते इथंच आहेत. सतत सतत मी असं म्हणाल, माऊलीने 10व्या अध्यायामध्ये 75 विभूती सांगितल्या, परंतु 2 विभूती अशा आहे, जेत जेत संपत्ती आणि दया, जेत जेत संपत्ती आणि दया आली असती ठाया, तेथे जाणं धनंजया विभूती जाण. ही विभूती गुरुजींची. गुरुजी ज्या वेळेला गेले ना
त्यावेळेला बाईंना खातं उघडायला आम्हाला असं वाटलं होतं गुरुजींच्या खात्यावर खूप पैसे असतील, पण काही नाही निघालं. सतत वाटीत राहिले. जिडं जिडं कमी पडलं, जिथं कमी तिथं गुरुजी असायचे, जिथं कमी तिथं ते असायचे. सगळे साक्षीदार आहे. आता सभापती साहेब आहे, डायरेक्टर साहेब आहे, सगळे ही मंडळी. अतिशय चांगल्या पद्धतीचा स्वभाव होता त्यांच्यावाला. त्यांच्याबद्दल मी फक्त एकच म्हणेल, माऊलीच्या भाषेमध्ये जर बोललं, पै आई हितापासून काढिती, हित देऊन वाढविती, नाही का श्रुती पर्वती माऊली जगा. फक्त गावामध्ये कुणाची काही अडचण असली की त्यांनी पुढे यायचं, तुला काय अडचण आहे. अध्यात्माचं काम असू द्या, कोणतंही काम असू द्या, सतत गावामध्ये हसतमुख चेहरा. गुरुजींना किती त्यांच्याबद्दल बोलावं कमीच पडेल, बाकीचे लोक बोलतीलच. म्हणून मी आता या ठिकाणी थोडंसं थांबतं, आटोपतं घेतो. गुरुजींना पुनश्च एकदा ज्या ठिकाणी ते असतील त्यांना खूप आनंद होईल. त्यांची पत्नी, त्यांचे 2 मुलं विजू, संजू, विद्याताई असतील, आणि त्यांच्या पत्नीला निश्चितच दुःख झालेलं आहे. त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया. वारकरी संप्रदायाचा कनिष्ठ सेवक या नात्याने ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी सुखात असावेत, अशी सद्भावना पांडुरंग चरणी मी या ठिकाणी व्यक्त करतो. लक्ष्मण गुरुजी आपल्यातून गेले, आज त्याला 5 वर्षे झालेले आहे, आणि त्यानिमित्ताने त्यांचं आज पुण्यस्मरण होत आहे. प्रथेप्रमाणे चव्हाण महाराजांचं खूप उत्तम असं प्रबोधन झालं. सर्वांच्याच वतीनं मी चव्हाण महाराजांचे आभार मानतो. लक्ष्मण महाराज खरं म्हणजे ते महाराजच होते, कारण वारकरी संप्रदायाचा वसा त्याने घेतलेला होता, आणि नेहमी ते पंढरीची वारी करायचे. ताराबाई, पत्नी ताराबाई त्यांच्याबरोबर असायच्या, आणि गावामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपली. आत्ताच सांगितलं गेलं की मारुती देवालय असेल किंवा हा सभा मंडप असेल,